माननीय श्री रमेशदादा आमरे यांना मी मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पाहुण्यांचे इथे स्वागत करूया. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव सर आणि वसंत विहार संगीत संस्थेचे सचिव खजिनदार श्री प्रल्हाद माघाडे आणि मी वसंत विहार संगीत संस्थेची अध्यक्षा. मीच इथे अँकर आणि मीच अध्यक्षा. मी राजेश सरांना विनंती करते की आपल्या प्रमुख पाहुण्यांचा त्यांनी इथे सत्कार करावा. गारगे हो सांगते ना. हा आता मी प्रगतीताईंना मंचावर आमंत्रित करते. स्नेहाताई आमरेंची ओळख करून द्यायची झाली तर त्या याआधीही आमच्या प्रभागात नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि परत भरघोस बहुमतांनी त्या यावर्षी देखील नगरसेविका म्हणून निवडून आल्या. आणि मला वाटतं कुठेही आम्ही बघू शकतो स्नेहाताई काम करताना आम्हाला कायम दिसत असतात. स्नेहाताई आणि रमेशदादा या प्रभागात अतिशय उत्तम असं ते सर्वांसाठी कार्य करत आहेत. आणि जसं मी मगाशी सांगितलं, स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी ते व्यासपीठ देतात. समाजसेवेची अनेक कामं त्यांच्यातर्फे केली जातात. त्यामुळे आज आमचं भाग्य आहे की असे छान नगरसेवक आणि समाजसेवक आम्हाला प्रभागात लाभलेले आहेत. आणि आमच्यातर्फेही मी सांगते की प्रभागातून काहीही मदत लागली तरी आम्ही सर्व परिसरातील रहिवाशीसुद्धा कायम तुमच्या सहकार्यासाठी उपस्थित राहू. मी प्रगतीताईंना विनंती करते की त्यांनी स्नेहाताईंचं इथे स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हे महिला दिनानिमित्त खास, हे आपल्या प्रोटोकॉलचं नाही पण हे खास. मी श्री राजेश जाधव यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री रमेशदादा आमरे यांचं स्वागत इथे करावं. जोरदार टाळ्या आपल्या पाहुण्यांसाठी. जसं मी सांगितलं की श्री रमेशदादा आमरे हे भाजपा ठाणे शहरचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर नवयुग मित्र मंडळी त्यांची संस्था आहे ज्याद्वारे ते अनेक समाजसेवेची कामं करत असतात. त्यामुळे आमच्या प्रभागात खूप काही छान कामं होत असतात. कायम धडाडीने ते वेगवेगळी कामं करत असतात. मी पुन्हा एकदा दोघांचे मनपूर्वक मी धन्यवाद करते की वेळात वेळ काढून ते आज आमच्यासाठी आले. आणि दोघांनाही विनंती करते की आज महिला दिनानिमित्त खास आपल्या महिला वर्ग इथे आहे, आपले अनेक पुरुष सहकारी आहेत, त्यांना आपण संबोधित करावं. सगळ्यांना अगोदर नमस्कार दे. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि बोलायला गेलं तर माझी ही दुसरी टर्म आहे, कारण की दुसऱ्यांदा भरघोस मतांनी मी निवडून आले. तुम्ही हे तुमचा आशीर्वाद मला भेटला आणि मला हा ताज 2026ला जेव्हा निवडणूक होती तेव्हाच लोकांनी दिला आणि तो माझ्यापर्यंत पोचला. आणि आज मी तुमच्यासमोर उभी आहे. तो मान हा मला जनतेने दिलेला मान आहे. आज पुन्हा इथे वसंत विहार ब्रह्मांड कट्टा यांनी सन्मान आणि सन्मान केल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण. ब्रह्मांड कट्टा वसंत विहार, खरोखर ताईंचं खूप कौतुक करावं. का पहिल्यांदा ताई जेव्हा ठाण्यात ना म्हणजे आपल्या ब्युटी ह्याच्यामध्ये फर्स्ट आलेल्या, तर आम्हाला खूप अभिमान झाला की आपल्या प्रभागातनं कोणतरी एक महिला आहे जी सातत्याने प्रयत्न करत असते. आणि आज मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. मी ताईंचा फोन की सर्वात पहिला त्यांना रिप्लाय करतो. तसेच आमचा राजेशजी हे आमचे मित्र, जर आम्ही पक्ष एकत्र काम करतो. महिलांचा सन्मान हा तर रोजच झाला पाहिजे. पण कसं असतं की महिला ह्या खूप बिझी असतात, धावपळीमध्ये असतात, त्यांचं जीवन दगदगीच असतं असं म्हणतात. पण सर्वात अगोदर महिला सक्षम असेल तरच आपला देश
हा सक्षम असू शकतो आणि महिलांचा सन्मान हा रोज झाला पाहिजे असं मी भारतीय जनता पार्टी एक भारतीय छोटासा कार्यकर्ता आहे. आम्ही गेले 21 वर्ष सातत्याने नवीन मित्रमंडळातर्फे अनेक समाज उपयोगी काम करत असतो. त्याच्यात आम्ही महिलांना प्राधान्य नेहमी देत असतो. यावेळेस आमचं 21 वर्ष पूर्ण झालं आहे आणि 22 वर्ष आम्ही पदार्पण करतो आहे. नवरात्रीच्या वेळेस मी तुम्हाला आवर्जून सांगेन की यावेळेस तुम्ही पुढारी व्हा आणि महिलांनी ते देवीचा उत्सव हातात घ्या अशी माझी विनंती आहे. का गेले 21 वर्ष आम्ही सातत्याने करतो आहे. तसे आम्ही आंबरे कॅन्सर ट्रस्ट या माध्यमातूनही काम करत असतो. कोणालाही कधी काही गरज लागली तर आम्ही आहोतच. नाही तर ताई आणि दादा आहेत आपल्याबरोबर. त्यांना संपर्कात आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्या म्हणतायत यावेळी सुद्धा आवर्जून नवरात्रीचा कार्यक्रम वसंत विहार संगीत संस्थेला ते देणार आहेत. खूप खूप धन्यवाद. आम्ही नक्की प्रामाणिक प्रयत्न करू की आमच्यातर्फे होईल तेवढं सहकार्य तुम्हाला नक्की राहील. अच्छा थोडा वेळ थांबा ना. हां, मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं.